नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे जानेवारी 2025 ते जून 2025 म्हणजे 6 महिन्याच्या चालू घडामोडी, इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। मित्रांनो लक्षात ठेवा, 6 महिन्याच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न आणि उत्तरे मी तुमच्या सर्वांसाठी यासाठी देत आहे की 2-3 महिन्याच्या आत लगेचच जाहिराती निघणार आहेत स्पर्धा परीक्षांच्या। त्या अनुषंगाने या 6 महिन्याच्या चालू घडामोडींसाठी तुम्हाला खूप अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। MPSC स्पर्धा MPSCचे जे पेपर झाले त्यामध्ये भरपूर प्रश्न हे चालू घडामोडीवर आलेले होते। लक्षात असू द्या, तुम्ही जर MPSCचा पेपर दिला असेल तर तुम्हाला माहीत पण असेल। चला तर सुरुवात करूया आणि एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे। तलाठी भरतीची जाहिरात जर डिसेंबरच्या आत आली तर लक्षात ठेवायचं, TCS ही कंपनी तलाठी भरतीची पेपर घेणार आहेत। त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे TCS नुसार, किंवा डिसेंबरच्या नंतर जर तलाठी भरतीची जाहिरात निघाली तर MPSC ही कंपनी तलाठी भरतीचा पेपर घेणार आहेत। त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर जानेवारी 2025 ते जून 2025 6 महिन्याच्या चालू घडामोडींचे जर PDF पाहिजे असेल प्रश्न आणि उत्तराची, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे। चला तर सुरुवात करूया 6 महिन्याच्या चालू घडामोडीला। 1 लाइनर प्रश्न आणि उत्तर आहेत, कुठेही स्टॉप न घेता आपण ही लगेचच सुरुवात करणार आहोत। प्रश्न आहे, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेची अध्यक्षतेखाली गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहेत। पुढचा प्रश्न आहे, 12 जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन 240 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे AI-171 या विमानामध्ये 240 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मेघालय हे राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहेत। पुढचा प्रश्न आहे, ISSF वर्ल्ड कप रायफल 2025 कोणत्या देशात पार पडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे जर्मनी या देशामध्ये ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा पार पडली आहेत। पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे भूपेंद्र यादव यांची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2026 रोजी भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात होणार आहे। पुढचा प्रश्न आहे, ICC एकदिवसीय महिला रँकिंगमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे स्मृती मानधना यांनी ICC एकदिवसीय महिला रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे, कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी 2023 फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी 2023चा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मिळाला आहे। पुढचा प्रश्न आहे, ऑर्डर ऑफ द डूक गॅलो 2024 भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द डूक गॅलो 2024 भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मिळाला आहे। पुढचा प्रश्न आहे 10,
51वी G7 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे कॅनडा या देशामध्ये 51वी G7 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त्र या UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर राजस्थान या राज्यातील रुद्रास्त्र UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे. पुढचा प्रश्न आहे, महिला एकदिवसीय म्हणजे वन डे क्रिकेट विश्वचषक 2025 कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जाईल? तर याचं बरोबर उत्तर आहे भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये महिला एकदिवसीय वन डे क्रिकेट आयोजित केले जाईल. पुढचा प्रश्न आहे, ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सौदी अरेबिया या देशामध्ये ई-स्पोर्ट वर्ल्ड कप 2025चे आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेस कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर CBE सन्मान देण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे लीना नायर या भारतीय वंशाच्या महिलेस कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर CBE सन्मान देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सातारा या ठिकाणी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे शिवेंद्रराजे भोसले यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा उपविजेता देश कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हा देश ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा उपविजेता देश म्हणून ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणता दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 22 जुलै हा दिवस महाराष्ट्रात शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला आहे. पुढचा प्रश्न आहे, ओजोफेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे गोवा या राज्याशी ओजोफेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय गोवा या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर याचं बरोबर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका या देशाने जिंकली. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर आसाम या राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, 72वी विश्वसुंदरी स्पर्धा मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकला? तर याचं बरोबर उत्तर आहे ओपल सुचता चुआंगेसरी आयोजन हैदराबाद यांनी 72वी विश्वसुंदरी स्पर्धा जिंकली आहेत. पुढचा प्रश्न आहे, न्यायभूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 7वे सरन्यायाधीश हे महाराष्ट्रातील आहेत. पुढचा प्रश्न आहे, कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे जग्गी वासुदेव सद्गुरू यांना कॅनडा इंडियन फाउंडेशनद्वारा ग्लोबल इंडिया ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो
यांची ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025चा ग्लोबल ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन रायझिंग लाईन कोणत्या देशाने सुरू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे इस्रायल या देशाने ऑपरेशन रायझिंग लाईन सुरू केले आहेत. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पद्मश्री या पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे जोधपूर या ठिकाणी भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो बनवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सुजाता बागुल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तराखंड या राज्यामध्ये राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणते राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे गोवा हे राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे, ओडिशा राज्याने शहरांच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अंकुर ही योजना ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सुरू केली आहेत. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी कोणत्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते? तर 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ETLDSM मिसाईल विकसित केली आहे? तर DRDO या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ETLDSM मिसाईल विकसित केले आहेत. पुढचा प्रश्न आहे, 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ब्राझील या ठिकाणी 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती सैन्य अभ्यास 2025मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 8व्या आवृत्तीचे आयोजन भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती सैन्य अभ्यास 2025 आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्यांचे नाव देण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे राजनाथ सिंह या नेत्याचे मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह यांना विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला देण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू होत आहे. पुढचा प्रश्न आहे, लेखिका बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर हार्टलॅम या संग्रहालयासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे विश्वनाथ कार्तिकेयन हा जगातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्सला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 15 नर्सला राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर म्हणजे RCB याने जिंकले आहेत. आणि यामधील उपविजेता कोण आहे? पंजाब किंग्स म्हणजे PBKS. पुढचा प्रश्न आहे IPL 2025 मधील सुपर स्ट्राईक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर वैभव सूर्यवंशी याला IPL मधील 2025 मधील सुपर स्ट्राईक पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पॅरिस सेंट जर्मनी या देशाने UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग 2025चे विजेतेपद पटकावले आहेत. पुढचा प्रश्न आहे 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे भारताने एकूण 24 पदके जिंकली आहेत. पुढचा प्रश्न आहे राजू कृष्णा यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्याच्या राजू कृष्णा यांची पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन कुठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या ADL बनवणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे यशस्वी सोळंकी ह्या राष्ट्रपतींच्या ADL बनवणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी आहेत. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे नुकतीच कोणत्या देशाने इराण या देशावर घातक हल्ला केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे इस्रायल या देशाने इराण या देशावर घातक हल्ला केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला प्लीज करून लाईक करा. आपल्या चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर नक्की करा. पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे श्रीनिवास मुक्कमल्ला यांची भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्करी सराव उत्तर प्रदेशमध्ये पार पडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे टायगर कॉ 2025 पार पडला आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे आईसलँड आणि भारत हा 130व्या स्थानी आहे. लक्षात ठेवा जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये. पुढचा प्रश्न आहे भारताची नेमबाज शिफत कौरने ISSF महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे कांस्य पदक जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर आसाम या राज्य सरकारने मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा ही योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे अर्जुन एरिगेसी तेलंगणा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 54वा ग्रँडमास्टर हा अर्जुन एरिगेसी तेलंगणा या राज्यामधील बनला आहे. पुढचा प्रश्न आहे 28वी नॅशनल ई-गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे विशाखापट्टणम येथे 28वी नॅशनल ई-गव्हर्नन्स परिषद आयोजित करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे तामिळनाडू राज्यात किती वर्षे जुने पांड्या काळातील शिवमंदिर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 800 वर्षापूर्वीचे तामिळनाडू राज्यामध्ये जुने पांड्या काळातील शिवमंदिर आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना
2024चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे तामिळनाडू या राज्यातील. पुढचा प्रश्न आहे, साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्याद्वारे कोणत्या मराठी कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे खोल खोल दुष्काळ डोळ या कादंबरीला साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्याद्वारे पुरस्कार जारी करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, साहित्य अकादमीच्या वतीने सन 2025साठी किती भाषांसाठी साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे? तर 23 भाषांसाठी साहित्य अकादमीच्या वतीने सन 2025साठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे भारताची रँक ही 71व्या नंबरवी आहे. पुढचा प्रश्न आहे, बालसाहित्यकार शिक्षणतज्ञ डॉक्टर सुरेश सावंत यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? तर आभाळमाया या काव्यसंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर विशाखापट्टणम या शहराची आंतरराष्ट्रीय योग दिन 2025साठी यजमान शहर म्हणून निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 कोठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली येथे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, शहरी निवडणुकांसाठी ई वोटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहेत? तर बिहार हे राज्य निवडणुकीसाठी ई वोटिंग प्रणाली करणारे देशातील पहिले राज्य बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025साठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर कंगना रनौत यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑपरेशन सिंधू. हे ऑपरेशन इराण आणि इस्रायलमधले अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राबवले गेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक गुंतवणूक अहवाल 2025नुसार FDI थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 15वा क्रमांक हा भारताचा जागतिक गुंतवणूक अहवाल 2025नुसार FDI विदेशी गुंतवणुकीमध्ये प्राप्त करण्याच्या बाबतीत 15वा नंबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, गुगलने आशियातील पहिल्या सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर कोठे लॉन्च केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठ्या ॲटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या ॲटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, स्केचर्स कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर कार्तिक आर्यन यांची स्केचर कंपनीने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहेत. पुढचा प्रश्न आहे, कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारी 5वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर शुभमन गिल हा कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा 5वा खेळाडू ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस डायमंड लीग 2025मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे 88.16 मीटर करत पॅरिस डायमंड लीग 2025मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने जिंकला आहेत. पुढचा प्रश्न आहे,
ICC T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात होणार आहे? तर भारत आणि श्रीलंका या देशामध्ये ICC T20 वर्ल्ड कप 2026 होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे 77 कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे दिल्ली या विद्यापीठाने अनुसूचित जमातींसाठी जय हिंद योजना सुरू केली आहेत. पुढचा प्रश्न आहे 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने किती सुवर्णपदक जिंकले आहेत? तर 4 सुवर्णपदक हे 23 वर्षाखालील आशियातील कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या महिला मल्लांनी 23 वर्षाखालील आशियातील कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकावले आहे? तर भारत या देशातील महिला मल्लांनी 23 वर्षाखालील आशिया कुस्ती चॅम्पियनशिप सांघिक विजेतेपद पटकावले आहेत. पुढचा प्रश्न आहे 16व्या वित्त आयोगाच्या आर्थिक अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर टी रविशंकर यांची 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे? तर धुळे या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे MS धोनी ICC हॉलमध्ये फेममध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? तर 11वा भारतीय खेळाडू हा MS धोनी ICC हॉलमध्ये फेममध्ये समावेश होणारा खेळाडू ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर सुपर 100 हा कार्यक्रम उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. पुढचा प्रश्न आहे फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम कूट 2025 एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहेत? तर याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांनी जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे आयुष निवेश सारथी हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमकडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम आयोजित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला मिळाला आहे? तर अनोरा या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2025 मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे आसाम वैभव 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर राणा प्रताप कलिता यांना आसाम वैभव 2024 हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे RBIच्या डेप्टी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती RBI गव्हर्नरच्या पदी झाली आहे. पुढचा प्रश्न आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले? तर याचं बरोबर उत्तर आहे किरण रिजिजू यांनी वक्फ बोर्ड सुधारणा 2025 मांडले आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न आहे टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर विक्की कौशल यांची टाटा मोटर्सने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहेत? तर केरळ हे राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे भारताचे वित्त विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे?
तर अजय शेठ यांची भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी निवड झाली आहेत. पुढचा प्रश्न आहे, ICCI BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्याय अरुण मिश्रा यांची BCCIच्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर राहुल पांडे यांची महाराष्ट्राच्या मुख्य आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर संजय कुमार मिश्रा यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहेत. पुढचा प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025चा विजेता कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे वेताळ शेळके हा 66वा महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशात 7.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यात 1700पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे? तर म्यानमार या देशातील. पुढचा प्रश्न आहे, एबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मसाकी काशीवारा याला एबेल 2025 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय खेळाडू बी सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यात आहे? त्याचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेण्यात येणार आहे. तर तमिळनाडू या राज्यातील पहिली व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे तमिळनाडू या राज्यामध्ये सुरू झाली आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2024मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे दुसरा क्रमांक हा 2024मध्ये चहा निर्यातीत भारताचा राहिला आहे. पुढचा प्रश्न आहे, यावर्षीचे पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर विजय केळकर यांना यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहेत? तर ऑपरेशन बम्मा हे भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने सुरू केले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर CS शेट्टी यांची भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीररित्या प्रदूषित आहेत? तर 56 नद्या ह्या महाराष्ट्रातील केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार प्रदूषित आहेत. पुढचा प्रश्न आहे, सरस्वती सन्मान 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर भूपेंद्र दास यांना सरस्वती सन्मान 2024 जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि रशिया यांच्यात इंडिया 2025 अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले आहेत? तर चेन्नई या ठिकाणी भारत आणि रशिया यांच्यात अभ्यासाचे नियोजन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25चे विजेतेपद कोणी पटकावले आहेत? तर हरियाणा या राज्यातील नॅशनल वुमन्स हॉकी 2025चे विजेतेपद हरियाणा राज्याने जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे, रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर डॉक्टर अमेय पांगारकर यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत? तर जम्मू आणि काश्मीर या राज्यातील उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले आहेत. पुढचा प्रश्न आहे, चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे? तर 1315 मीटर चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे आहेत.
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधी किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 3000 रुपयांची महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत वाढ केली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारने पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अनादि मी अनंत मी या गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, CEO ऑफ द इयर वर्ल्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहेत? तर समीर कनोडिया यांना CEO ऑफ द इयर वर्ल्डने सन्मानित करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर संतोष दानवे यांची महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर राहुल कुक यांची निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मसंरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे? तर जपान आणि भारत या दोन देशांमध्ये धर्मसंरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहेत? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय बांधण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, सिडनी क्लासिक 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर सौरभ घोषाल यांनी सिडनी क्लासिक 2025चा किताब जिंकला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे? तर बांगलादेश आणि भारत या देशाने नवीन बॉर्डर लाईन स्थापित केली आहेत. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे नाव शिरवाडे वणी हे गाव कोणते गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडला आहे? तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पार पडला आहे. पुढचा प्रश्न आहे, ICC चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे? तर इब्राहिम झादरान हा ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025मध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने प्रगती पथ योजना सुरू केली आहेत? तर कर्नाटक या राज्याने प्रगती पथ योजना सुरू केली आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्राणी संग्रहालयात देशातील पहिले DNA सामग्री गोळा करण्यासाठी बायोबँक सुरू झाली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे दार्जिलिंग येथे प्राणी संग्रहालय सुरू झाले आहेत. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरी करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 28 फेब्रुवारी रोजी दरवर्षी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरी करण्यात येतो. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहेत? तर महाराष्ट्र हे राज्य प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले आहेत? तर नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, 97 ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे अनोरा या चित्रपटाला 97 ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, 97 ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ॲड्रियन ब्रॉडी याला 97 ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे,
97वे ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मिकी मॅडिसन हिला 97वा ऑस्कर पुरस्कार 2025 मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हर्ष दुबे यांना यंदाच्या रणजित करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे कोणते मंत्रिपद होते? तर याचं बरोबर उत्तर आहे अन्न व पाणी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे होते. पुढचा प्रश्न आहे, कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर डॉक्टर अरुणा ढेरे यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मनन कुमार मिश्रा यांची बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे? तर नागपूर या ठिकाणी देशातील पहिली रोबोटिक सर्जरी सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरी करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 द्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तर जय शहा यांना फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची 7वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? तर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे, दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कोठे होणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी दुसरी आशियाई योगासन स्पर्धा होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, ICC वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर रोहित शर्मा यांनी ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकशाही निर्देशांक 2024मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर 41वे स्थान हे लोकशाही निर्देशांक 2024मध्ये भारताचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? तर राजस्थान या राज्याने शिक्षा संजीवनी विमा योजना लॉन्च केली आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिला काचेचा पूल कोठे सुरू झाला आहे? तर तामिळनाडू या ठिकाणी देशातील पहिला काचेचा पूल सुरू झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय महिलेची टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे? तर पूर्णिमा देवी बर्मन यांची भारतीय महिलेच्या टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कोच पुरस्काराने गौरवण्यात आले आहेत? तर नागालँड या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कोच पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, मेमरी लीग विश्वविजेते 2025 कोणी जिंकले आहेत? तर विश्वराज कुमार यांनी मेमरी लीग विश्वविजेतेपद जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे? तर S जयशंकर हे उपस्थित आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला व्हर्टिकल बिफासियल सोलर प्लांट कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली या राज्याने भारताचा पहिला व्हर्टिकल बिफासियल सोलर प्लांट लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न आहे, BBC स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर मनू भाकर यांनी 2024चा पुरस्कार जिंकला आहे. पुढचा प्रश्न आहे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा पूर्ण टप्पा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहेत? तर पंकज अडवाणी यांनी आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहेत. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार
व्ही नागेश्वरन यांचा कार्यकाळ कधीपर्यंत 2 वर्षासाठी वाढविला आहे? तर मार्च 2027पर्यंत 2 वर्षासाठी वाढविण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहेत? तर नवी दिल्ली येथे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरले आहेत? तर दुसरे पंतप्रधान हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे आशिया कप 2025 टेबल टेनिस टूर्नामेंटचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर चीन या ठिकाणी आशिया कप 2025 टेबल टेनिस टूर्नामेंटचे आयोजन करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 19 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा नव्याने पायाभूत भरणी करण्यात आली म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 रोजी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा नव्याने पायाभरणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहेत? तर मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहेत? तर आयकर कायदा 1961 नुसार नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे जागा घेणार आहेत. पुढचा प्रश्न आहे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहेत? तर एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इथेच थांबूया मित्रांनो. हे होते जानेवारी 2025 ते जून 2025 म्हणजे 6 महिन्याच्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.